तर एक विशेष बातमी पाहूया। भारतातील माओवाद विरोधात गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे। या लढ्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण कट्टर माओवादी भूपती यानं त्याच्या 62 साथीदारांसह आत्मसमर्पण केले। नेमका आत्ताच त्यानं शरण येण्याचा निर्णय का घेतला आणि त्याचा माओवाद विरोधी लढ्यावर काय परिणाम होईल याचं सखोल विश्लेषण करणारा आमचा हा रिपोर्ट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची वक्तव्य बारकाईनं ऐकावी लागतात। 31 मार्च 2026च्या आधी भारतातून माओवाद समूळ नष्ट झालेला असेल अशी घोषणा शहा गेल्या काही काळापासून करतायत। त्याचे परिणाम वरचेवर दिसू लागलेत। गेल्या 30 वर्षांपासून अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड असलेला कट्टर माओवादी मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलंय। त्याच्यासह त्याच्या 62 साथीदारांनी देखील शस्त्र टाकली आहेत। एकूण 52 अत्याधुनिक शस्त्रास्त्र या माओवाद्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत। यामुळे आधीच शेवटच्या घटका मोजत असलेल्या माओवादी चळवळीला जबरदस्त फटका बसलाय, कारण भूपती हा कोणी साधा किंवा नौखा माओवादी नाहीये। CPI माओवादी या बंदी असलेल्या संघटनेच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य आहे। माओवादी हल्ल्यात आतापर्यंत शेकडो पोलीस आणि CRPFचे जवान शहीद झालेत। या हल्ल्यामागेही भूपती हाच मास्टरमाइंड होता। तो आत्मसमर्पण करत असताना गडचिरोली पोलिसांच्या पाठीवर सुद्धा शाबासकीची थाप देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते। आणि मग हळूहळू मगाशी ज्याचा उल्लेख झाला, पेरीमेली दलम असेल, चामोर्शी दलम असेल, टिपागड दलम असेल, असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली। शरण आलेल्या काही माओवाद्यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या। 12 साल जंगल में रहा हूँ और 6 साल हम दोनों हिमाचल के अंदर नाम बदल के रहे, छुप के। कि हमें हमेशा ये डर रहता था, जब भी किसी ने नाम पता लग गया ये नक्सली है तो या तो हमें वो पकड़वा देगा तो उसको इनाम मिल जाएगा, या कोई एनकाउंटर कर देगा तो उसको इनाम मिल जाएगा। तो इतने डर के अंदर हमने ज़िंदगी बिताई। तो जब हम SP नीलोत्पल सर के पास आए, IG सर के पास आए, तो हमें लगा हम सुरक्षित हाथों में पहुंच गए। भूपति जैसे आपके पिता होना चाहिए, ऐसे क्यों लगा? क्योंकि उस दौरान मैं उम्मीद नहीं कर सकती थी उस आंदोलन में, जैसे उस मुश्किल लाइफ में कि ये बोल सके कि भाई छोटी बच्ची है, उसको कोई काम नहीं बताना है या फिर सेंट्री नहीं भेजनी है, कोई सामान उठाने नहीं देना है, ऐसे मतलब ऐसे बोलेगा या फिर नहीं बोलेगा, ऐसे कोई उम्मीद नहीं थी मुझे। शरण आलेल्या माओवाद्यांचा कमांडर भूपतीची पार्श्वभूमी काय आहे ती पाहूयात। कोण आहे माओवादी भूपती? कुख्यात पीपल्स वॉर ग्रुपमध्ये 1980च्या दशकात त्यांनी प्रवेश केला। CPI माओवादी या संघटनेच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य आहे। माओवादी चळवळीतील सर्वात प्रभावी नेता आणि रणनीतिकार अशी त्याची ओळख। गेल्या 40 वर्षात अनेक भीषण हल्ल्यांचा कट रचण्यात तो सक्रिय होता। 2010 मधील दंतेवाडा हल्ल्यात CRPFचे 76 जवान शहीद झाले। या हल्ल्यामागे देखील भूपतीच होता। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील अनेक ऑपरेशनचा मास्टरमाइंड भूपती होता। अनेक राज्यांकडून त्याच्या डोक्यावर 1 ते 10 कोटींचं बक्षीस होतं। कुख्यात माओवादी कमांडर किशनजीचा सख्खा भाऊ, जो 2011 साली एन्काउंटरमध्ये ठार झाला। अनेक दशकांपासून सुरक्षा यंत्रणा ज्याच्या मागावर होत्या, त्यानं नेमका आत्ताच आत्मसमर्पण का केलं यामागेही काही विशिष्ट कारणे आहेत। या कारणांमुळे भूपती शरण आला। 31 मार्च 2026च्या आधी माओवाद समूळ नष्ट करू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली। ही केवळ घोषणा नव्हे तर पोलीस दलांसमोर ठेवलेलं ठोस टार्गेट होतं। त्यानुसार महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा या राज्यांच्या विशेष पोलीस दलांकडून जबरदस्त माओवादी विरोधी ऑपरेशन सुरू झाले। महाराष्ट्राचे C60 कमांडो, गडचिरोली पोलीस आणि CRPF यांच्या सततच्या धाडसी कारवायांमुळे भूपती घाबरला। अबुझमाड या भूपतीच्या कथित गडापर्यंत सुरक्षा यंत्रणा पोहोचल्या होत्या।
आता कुठल्याही क्षणी आपला खेळ संपणार हे भूपतीच्या लक्षात आलं होतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे माओवादाला मिळणारा पाठिंबा आता नगण्य झालाय. विकास कामं आणि वाढत्या औद्योगिकरणामुळं स्थानिक जनतेला रोजगार हवा आहे, जो माओवाद्यांमुळे धोक्यात येत होता. इथं विशेष उल्लेख करायला हवा तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा. 2014 पासून त्यांनी सातत्यानं माओवाद संपवण्याकडे कटाक्षानं लक्ष दिलंय. गडचिरोली पोलिसांना आवश्यक सर्व शस्त्रास्त्र आणि सोयीसुविधा पुरवणं असो, त्यांच्या कारवायांसाठी निधी मंजूर करणं असो, किंवा जिंदल सारख्या जागतिक कीर्तीच्या उद्योग समूहाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणं असो, समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत विस्तारित करण्याची घोषणा असो, फडणवीसांनी सर्वतोपरी प्रयत्न करून बहुआयामी रणनीती आखली. पुढील काही महिन्यात माओवाद समूळ नष्ट होऊन गडचिरोलीमध्ये विकासाची गंगा वाहू लागेल असं स्वप्न पाहण्यात आता हरकत नाहीये. गडचिरोलीहून ओमप्रकाश चुनारकरसह मुंबईतून अमेय चुंबळेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.